प्रकाश पाटलांना शिवसेना नेतेपदाचा बहुमान। दौलत दरोडांची भाषणात कसरत। शिवसेनेचे उपनेते असलेले प्रकाश पाटील यांना बहुमानांकित नेतेपदावर नेमणूक केल्याने शहापूर तालुका शिवसेनेच्या वतीने अग्रवाल फार्म हाऊस येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सन्मानित करण्यात आलं। महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता। यावेळी युतीचे उमेदवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा देखील उपस्थित होते, परंतु शिवसैनिकांसमोर बोलताना त्यांची कसरत होत आहे। अखंड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि शिवसेना फुटीनंतर उपनेते पदावर वर्णी लागलेले प्रकाश पाटील यांना शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतेपदाचा बहुमान दिला आहे। ठाणे जिल्ह्यातून माजी खासदार सतीश प्रधान आणि एकनाथ शिंदे यांनाच आतापर्यंत शिवसेनेच्या नेते मंडळीत स्थान मिळाले होते। प्रकाश पाटील यांच्या रूपाने ग्रामीण शिवसेनेतील पदाधिकाऱ्याला हे अग्रमानांकित स्थान मिळाले असल्याने प्रकाश पाटील यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे। याशिवाय विधानसभेची भिवंडी पूर्वची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या रुपेश म्हात्रेंची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी केल्याने ते शिवसेनेत दाखल झाले होते, त्यामुळे त्यांनाही शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले आहे। यावेळी नेते प्रकाश पाटील, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मदन बुवा नाईक आणि महायुतीचे दौलत दरोडा यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी 2019 मध्ये काय झाले यावर बोलणं दरोडांनी टाळलं, कारण त्यांना कुणामुळे पक्ष सोडावा लागला, राष्ट्रवादीत का जावे लागले हे सांगितले असते तर शिवसैनिक नाराज झाले असते आणि हीच दरोडांची गोची होते। या प्रसंगी तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, अरुण कासार, सुधीर तेलवणे, वामन गायकर, निलेश भांडे, शरद वेखंडे, भरत बागराव, शिवतेज सावंत, विद्या फळडे, कामिनी सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते। संघटना मोठी करण्यासाठी संघटना शिवसेना जी आहे ती तलागालापर्यंत पोहोचवण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी काम करतो। दौलत दरोडा बरोबर माझं पटतो का नाही पटत, मला आवडतो का नाही आवडत, माझ्या आवडीवर निवडीवर चालत नाही। पक्ष महायुतीचं एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं महायुतीच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, आपलं काम महायुतीमधलं दौलत दरोडांचं कोणी आपल्याकडे बोट दाखवू शकणार नाही, एवढा ठळक आणि ठणठणीत आपण सगळे कराल ही तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे। की मी 4 इलेक्शन हे धनुष्यबाणावर लढलो। मागच्या वेळेस काय झालं कसं झालं याबद्दल मी काही बोलू शकत नाही, परंतु निश्चितचपणे मला अभिमान वाटला की धनुष्यबाण माझ्याबरोबर असल्यामुळे मी निश्चितचपणे पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी जाईन असा मला विश्वास वाटला। सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। धन्यवाद।